तर रोहित पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। खरं तर या घडीची महत्त्वाची बातमी म्हणायला हवी। मतदारसंघातील काही कामानिमित्तानं भेट झाल्याचं कळतंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत रोहित पाटील वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत रोहित पाटील, आबांचे सुपुत्र, पण रोहित पाटलांनी दादांची भेट घेतल्या कारणानं आता चर्चेला उधाण आलेलं आहे। नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात घडतंय तरी काय? नक्कीच लागवी, जी या दोन नेत्यांची भेट झाली त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण गेल्या काही दिवसापासून शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग अजित पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येतील आणि दोन्ही पक्ष मर्ज होतील अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहेत। या प्रकारची माहिती समोर येते। मात्र असं असताना या दोन नेत्यांची भेट होते, अत्यंत महत्वाची घटना आहे। सकाळी 8 वाजता अजित पवार यांच्या घरी रोहित पाटील जे आहेत ते पोहोचले। आपल्या मतदारसंघातील काही कामं करायची होती विजेच्या संदर्भात, म्हणजे ते टीपी असतात शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी, त्या टीपींची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी, असे 100 टीपी आम्हाला हवेत, अशा प्रकारची मागणी जी आहे ती अजित पवारांकडे केली असल्याची माहिती रोहित पाटील यांनी दिलेली। मात्र ही जी भेट आहे ती एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये। नक्कीच राजकीय वर्तुळात किंवा दोन्ही पक्षामध्ये नेमकं काहीतरी घडतंय हे सांगणारी ही भेट होती। त्यामुळे या भेटीनंतर अनेकांच्या भुवया त्या उंचवल्या आहेत आणि पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते। लागली निश्चित। उमेश तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।